आता उन्हाळा आहे आणि उन्हाळ्यामध्ये आपण बघतो की बऱ्याच जणांना पूर्ण अंगाला घाम याचं प्रमाण खूप जास्त असतं. विशेषतः ज्यांच्यामध्ये ओबेसिटी जास्त आहे, शरीरामध्ये उष्णता जास्त आहे, अशा लोकांमध्ये पूर्ण अंगाला घाम याची टेंडन्सी जास्त असते. तर हा जो पूर्ण अंगाला जो घाम येतो, हा आपल्याला जर त्याचं प्रमाण कमी जर करायचं असेल, याच्यामध्ये आयुर्वेदामध्ये उद्वर्तन चिकित्सा ही खूप प्रामुख्याने उपयुक्त ठरते. आयुर्वेदामध्ये वर्णन केलेली त्या उद्वर्तनामध्ये जसं आपण दिवाळीला उठणं जे लावतो, त्याचप्रमाणे काही औषधी असतात. त्यात जर अंगाला उठणं म्हणून रोज जर अंघोळीच्या वेळेस वापर जर केला, तर अंगाला घाम याचं प्रमाण त्यातनं कमी होईल. त्यात प्रामुख्यानं वाळा असेल, उशीर म्हणून ज्याला म्हणतो आयुर्वेदामध्ये, त्याचप्रमाणे चंदनाचं पावडर असेल, अगरू असेल, याचा जर वापर केला आणि अगरूची उटी जर आपण थोडंसं कपाळाला लावली, गळ्याला जर लावली, तळपायाला जर लावली, त्यातनं अंगाला घाम याचं प्रमाण निश्चित कमी येण्यास मदत होते. त्याचप्रमाणे षडंगोदक नावाचं एक औषध आयुर्वेदामध्ये वर्णन केलेलं आहे. त्याच्यामध्ये सुंठ असते आणि इतर 5 औषध असतात. तर सुंठ सोडून इतर 5 औषधांचा संयोग जर पाण्यामध्ये उकळून ते सिद्ध पाणी जर प्यायला जर सुरुवात केली, त्यातनं निश्चितच पूर्ण अंगाला घाम याचं प्रमाण आपल्याला कमी यायला त्यातनं मदत होईल. या औषधाचा दुसरा फायदा असा की त्यांनी शरीरातली उष्णता देखील कमी होते आणि काही प्रमाणामध्ये चरबी किंवा वजन कमी होण्यास देखील औषधाने चांगल्या पद्धतीने मदत होत असते.